नमस्कार मित्रांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एका अशा स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये 6 वर्षानंतर या ठिकाणी ब्रेकआउट येताना आपल्याला दिसत आहे आणि एक उत्तम बाइंगची संधी आपल्याला या ठिकाणी मिळू शकते। तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी एक नम्र विनंती तुम्हाला करू इच्छितो की मी कोणताही सेबी अधिकृत या ठिकाणी गुंतवणूक सल्लागार नसल्याने तुमच्या कोणत्याही फायद्या किंवा तोट्यासाठी या ठिकाणी मी जबाबदार नसणार आहे। त्यामुळे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करताना तुमची स्वतःची एनालिसिस या ठिकाणी नक्की करा। तर मित्रांनो, चला जास्त वेळ न दवडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की तो कोणता स्टॉक आहे ज्याच्यामध्ये एक चांगली बाइंग मोमेंटम आपल्याला या ठिकाणी मिळू शकते। तर मित्रांनो बघा, ज्या स्टॉक बद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे श्रीराम पिस्टन्स। मंथली टाइम फ्रेमचा चार्ट मी तुमच्या समोर ओपन केलेला आहे। जो तुम्हाला हा ब्लू झोन दिसतोय तो यासाठी एक रेजिस्टन्स झोन होता। ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2016 नंतर ह्या स्टॉकने फायनली 6 वर्षानंतर आता ब्रेकआउट दिलेला आहे। जर इथे तुम्ही पाहिलं तर मल्टिपल टाइम्स ह्या स्टॉकने काय घेतलेला होता, या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला होता। आता हे रेजिस्टन्स कोठे कोठे घेत होते या स्टॉकने, तर पहिला रेजिस्टन्स या ठिकाणी घेतलेला होता, दुसरा या ठिकाणी आणि तिसरा रेजिस्टन्स या ठिकाणी या स्टॉकने घेतलेला होता आणि फायनली ब्रेकआउट होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर मित्रांनो, आता आपण काय करूया, डायरेक्टली आपण वीकली टाइम फ्रेम वरती स्विच होऊया, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी सविस्तररित्या या ठिकाणी लक्षात येतील। तर वीकली टाइम फ्रेम वर मित्रांनो खूप आधी या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे। अर्थातच आपण थोडेसे लेट झालेलो आहोत एंट्री करण्यासाठी, बट मित्रांनो स्टॉक काय करताय, पुन्हा एकदा या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करताय। दर ह्या स्टॉकचा थोडासा खाली येताना आपल्याला दिसत आहे। सो एक एंट्री पॉइंट या ठिकाणी बनू शकते। तर मित्रांनो, ह्या लेवलला तुम्ही आपली काय करू शकता, एंट्री करू शकता। तर मित्रांनो, आता बघा, करंट रेटला जर तुम्ही एंट्री करायचं झालं तर या ठिकाणी स्टॉप लॉस खूप जास्त मोठा होईल। त्यामुळे तुम्ही काम करू शकता, एक साधारणतः 1647 रुपयांच्या लेवल पर्यंत हा स्टॉक रिटेस्ट होण्याची तुम्ही वाट पाहू शकता आणि तिथे तुम्ही या स्टॉक मध्ये एंट्री करू शकता। आता आपण चर्चा करूया की जर या स्टॉक मध्ये तुम्ही एंट्री केली तर तुमचा टार्गेट काय असेल आणि स्टॉप लॉस काय असेल। तर आता बघा, सपोज करा मित्रांनो, जर तुम्ही ह्या लेवलला या स्टॉक मध्ये एंट्री केली म्हणजे 1659.80 ह्या लेवलला जर तुम्ही या स्टॉक मध्ये एंट्री करत असाल तर तुमचा जो या ठिकाणी मित्रांनो स्टॉप लॉस असेल तो असेल साधारणतः स्विंग लो, जो असेल साधारणतः 1289 रुपये 35 पैशांच्या आसपास। अर्थातच थोडासा मोठा स्टॉप लॉस होणार आहे, कारण हा जो काही ब्रेकआउट आहे तो मंथली ब्रेकआउट आहे आणि मंथली ब्रेकआउट असल्यामुळे ह्यामध्ये काय आहे, स्टॉप लॉस सुद्धा मोठे होतात। तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता मित्रांनो, टार्गेट तुम्ही किती एक्सपेक्ट करू शकता, ऑब्वियसली 6 वर्षानंतर ब्रेकआउट झालेला आहे त्यामुळे उत्तमच टार्गेट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो 1:2 च्या आसपास तुम्ही टार्गेट या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकता। तर येत्या काही दिवसामध्ये मित्रांनो मला वाटते की 2415 रुपये पर्यंतचे लेवल्स या स्टॉक मध्ये आपल्याला सहजरित्या या ठिकाणी पाहायला मिळू शकतात। किंवा मित्रांनो, जर तुम्हाला 1:1 टार्गेट जर या ठिकाणी प्राप्त होत असेल तर ह्यातून तुम्ही काय होऊ शकता, एक्झिट होऊ शकता। जर तुम्ही जास्त रिस्क घेऊ इच्छिता तर 1:2 टार्गेट पर्यंत तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, या ठिकाणी नक्कीच थांबू शकता। तर मित्रांनो, एक स्विंग ट्रेडिंग रेकमेंडेशन आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम। थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू।